जय नरहरी. नागपूर शहरातील एका मोठ्या घटनेमुळे लाखोच्या संख्येत असलेल्या सोनार समाजात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचंड संतापाची लहर निर्माण झाली असून सोनार समाज विरोधी भावना ठेवणाऱ्या व सतत सोनार समाजाच्या मतावर निवडून येणाऱ्या आमदारांच्या विरोधात देखील तीव्र भावना निर्माण झाल्या. येत्या निवडणुकीत व येणाऱ्या निवडणुकात नागपूर शहरातील एकही सोनार विरोधी असलेल्या पक्षाला मतदान न करता यापुढे प्रत्येक निवडणुकीत सोनार समाजाचे उमेदवार उभे करून निवडून आले नाही तरी चालेल. मात्र आता सोनार समाजाच्या नागपूर शहरातील 6 विधानसभा क्षेत्रात प्रत्येक विधानसभेत 50 ते 60 हजार मताने निवडून येणाऱ्या सोनार विरोधी पक्षाला मतदान करणार नसून सोनार समाजाची स्वतंत्र सकल सोनार समाज संघटना निर्माण करून विरोध करणार असल्याने या संघटनेच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील सर्व सोनार संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून आजची सकल सोनार समाजाची दुसरी बैठक यशस्वी पार पडली. सकल सोनार समाज संघटनेची नागपुरात निर्मिती करण्याचे कारण सुद्धा तसेच असून मागील 15 वर्ष नागपूर शहरात भारतीय जनता पार्टी, राज्यात काही दिवसाच्या कालावधी सोडल्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार व केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार, या सरकारला निवडून देण्यास नागपूर शहरात, राज्यात व केंद्रात सोनार समाजाचा मोठा वाटा आहे. कारण सोनार समाज 95% भारतीय जनता पार्टीचे कार्य करतो. मग पक्षाचा उमेदवार कोणत्याही जातीचे आहेत हा विचार करीत नाहीत. मात्र हे अन्य जातीचे उमेदवार सोनाराच्या एक गठ्ठा मठावर निवडून आल्यावर सोनार समाजाला आपले वैरी समजतात. ह्याचेच उदाहरण म्हणजे नागपूर शहरात 10,000 पेक्षाही कमी संख्या असलेल्या व त्यापेक्षा जास्त सर्व समाजाला ह्या शहरातील त्यांचे संताचे नावे चौकाला दिलेले आहेत. एका संताचे अनेक पुतळे आहेत. एका जातीला अनेक भूखंड व समाज भवन दिले आहेत. मात्र एकमेव सोनार समाज जो लाखोच्या संख्येत मात्र भारतीय जनता पार्टीचे समर्थक असतानाही व 15 वर्षापासून नागपुरात सत्तेवर असताना अनेक वेळा नितीनजी गडकरी व देवेंद्र फडणवीसजी यांनी आश्वासन देऊन सुद्धा एक संत शिरोमणी नरहरी महाराजाचा नागपुरात पुतळा नाही, एकाही चौकाला संत शिरोमणी नरहरी महाराज नाव नाही, एकही भूखंड सोनार समाजाला दिला नाही, एकही समाज मंडप सोनार समाजाला या पक्षाकडून सत्तेत असताना सुद्धा मिळाला नाही. त्या उलट सोनार समाजाने 16,000 स्क्वेअर फूट जागा असलेल्या प्लॉट कोर्टाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोनार समाजाला अंधारात ठेवून सोनार समाजाच्या मतावर निवडून आलेल्या आमदारांनी हा प्लॉट दुसऱ्यांना देऊन त्यांचे भूमिपूजन केले. म्हणजे हा पक्ष सोनार समाजाचा किती विरोधी आहे हे समजून आले असल्याने नागपूर शहरातील अनेक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून ह्यापुढे सोनार विरोधी पक्षाला नागपुरात एकही समाजाचा मत जाणार नसून लवकरच सकल सोनार समाज संघटना निर्माण होणार असून ह्या सोनार विरोधी पक्षाचा तीव्र विरोध घराघरात जाऊन केला जाणार असल्याची माहिती आज माडवी स्वर्णकार समाज भवनात झालेल्या बैठकीत समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने जाहीर करून निषेध व्यक्त केला. या बैठकीला सोनार समाजाच्या सर्वच पोट शाखेचे पदाधिकारी, ज्येष्ठ समाज बांधव, पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोनार समाजाच्या हक्काचा 16,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट समाजाला अंधारात ठेवून अन्य ठिकाणी वळविल्याची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचतात. संपूर्ण महाराष्ट्रातून सुद्धा सोनारांच्या सर्व संघटनांकडून ह्या घटनेचा तीव्र विरोध होत असल्याची माहिती प्राप्त होत आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून नागपूर शहरामध्ये सोनार समाजात प्रचंड असा असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्या असंतोष दूर करण्यासाठी नागपूर शहरात एका संघटनेची निर्मिती होत आहे, सोनार संघटनेची. आणि हा असंतोष सोनार समाजात का फैलत आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेऊया माडवी स्वर्णकार संस्थेचे अध्यक्ष श्री बाबारावजी पाटणे यांच्याकडून. आज माडवी स्वर्णकार संस्थेच्या सभागृहामध्ये सकल सोनार समाज संघटन
या बॅनरखाली सर्व शाखीय सोनार समाजाची एक बैठक आयोजित केली आणि त्यामध्ये विषय आले की बा हे संघटन का बरं, जसा येवले दिनेशजींनी प्रश्न केला की हा संघटन निर्माण करण्याचं का बरं आवश्यकता पडली समाजाला. त्याचं कारण हे पडलं की आजपर्यंत ज्या ज्या राजकीय पक्षांनी आम्हाला सहकार्याचं आश्वासन दिलं, आम्हाला मदत करण्याचे आश्वासन दिले, ते सगळे फोल ठरले आणि फक्त या सर्व सोनार समाजाचा, सर्व शाखांच्या सोनार समाजाचा त्यांच्या पदाधिकाराचे एक लॉलीपॉप त्यांना देऊन तुला हे पद दिलं, हे पद दिलं, परंतु त्याचा वापर करण्यात आला. ते आता सर्व शाखेच्या सोनार समाजांना आणि पदाधिकाऱ्यांना लक्षात आलं. त्यामुळं तो असंतोष या संपूर्ण सोनार समाजामध्ये पसरला आणि त्याची परिणिती म्हणून ही झाली की आज सकल सोनार समाज संघटन हे स्थापनेची, सर्व शाखीय एकत्र येऊन सकल सोनार समाज संघटन स्थापनेची गरज या आमच्या सोनार समाजाला पडली. त्यामुळं आज हे सकल सोनार समाज संघटन इथे उभं होत आहे. मात्र मागील 8 दिवसापासून संपूर्ण सोनार समाजात नागपूर शहरात नैराश्याचे वातावरण पसरले आहे आणि हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात गेलेला आहे की नागपुरात सोनारांसोबत काहीतरी घडलेला आहे. असा नेमका कोणता प्रकार घडला आहे की हा सोनार समाज आज या राज्यकर्त्याच्या विरोधात चाललेला आहे? त्याला एक प्रमुख असं मोठं महत्त्वाचं कारण हे असं घडलं आहे की नागपूर शहरात विशेषतः सर्व शाखांमधून माळवी सोनकार समाजाने नागपूर सुधार प्रन्यासकडे एका जागेची मागणी केली होती आणि त्या जागेच्या मागणीच्या संदर्भात आमचं प्रपोजल असं होतं की सोमवारी क्वार्टर सक्कादरा परिसरामध्ये 18,000 फुटाची जागा ती माळवी सोनार समाजाला मिळावी, हा आमचा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाला एक राजकीय पाठबळ एका विशिष्ट समाजाचं असल्यामुळं, तुम्ही नाव घ्या ना, नाव घ्यायला काही हरकत नाही. बिलकुल तेली समाजाचं प्राबल्य असलेले आणि मान्य कृष्णा खोपडे आमदार पूर्वचे त्यांचं प्राबल्य असल्यामुळं संताजी सभागृह त्याला जोडून असलेला हा प्लॉट त्यांनी तेली समाजाला आवंटित करवून घेतला, प्रेशराईज म्हणजे त्यांच्या संख्याबळाच्या मुद्द्यावर. तो आवंटित केल्यानंतर आम्ही तो यांना कसा चुकीच्या पद्धतीनं आवंटित केला गेला हा मॅटर आम्ही माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ इथे हे मॅटर सबमिट केलं आणि नागपुरातले ज्येष्ठ विधिज्ञ श्री आनंद परचुरे यांच्या मार्फत आम्ही ते केस लढलो. जवळपास 4.5 वर्ष आम्ही ते केसचा पाठपुरावा केला आणि देवीच्या कृपेने त्या केसमध्ये आमचा विजय झाला. विजय असा झाला की तेली समाजाला आवंटित केलेला प्लॉट शासनाने तो रद्द केला आणि त्यात आदेश दिला की नागपूर सुधार प्रन्यासनी यानंतर हा जो प्लॉट जर आवंटित करायचा असेल तर एक त्यांच्या नियमावलीप्रमाणे, नागपूर सुधार प्रन्यासचे जे नियम आहेत त्या नियमावलीप्रमाणे रीतसर कोटेशन काढून ऑक्शन करून त्याची निविदा काढावी आणि त्यानंतरच तो प्लॉट इतरांना आवंटित करावा. त्याच्यामुळं तो प्लॉट आम्ही त्यांच्याकडनं काढला आणि तो प्लॉटची जी विल्हेवाट लावायची आहे ती विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नंतर नागपूर सुधार प्रन्यासचे चेअरमन जे होते माननीय सूर्यवंशी साहेब त्यांच्यापर्यंत गेलो आणि त्यांना म्हटलं की बा हायकोर्ट माननीय उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे, त्यांचा प्लॉट कॅन्सल झाला तर तो आम्हाला तो हस्तांतरित करण्यात यावा. ज्या कंडिशनला तुम्ही संताजी सभागृहाला हा प्लॉट आवंटित केला BOT तत्वावर 40-60च्या फॉर्म्युल्यावरती, त्याच फॉर्म्युल्यानी 100 वर्षाच्या लीजवर आम्हाला तो आवंटित करावा. तुमचे नियमन जे असतील ते आम्हाला मान्य आहे. पण जर आपल्याला म्हणजे सोनार समाजाला एक प्लॉट मिळाला नाही तर तुम्हाला या राज्यकर्त्यांवर किंवा या सत्ताधाऱ्यांवर इतकं नाराज व्हायची का गरज आहे? कारण या राज्यकर्त्यांनी एवढे वर्ष तर समाजाला भरपूर काही दिलं आहे. म्हणजे आज नागपुरात तर एक प्लॉट नसेल दिला परंतु भरपूर काही दिलं असेल ना समाजाला. अजून या व्यतिरिक्त काही प्लॉट दिले असतील, काही अजून काही मिळालं असेल. मी माननीय दिनेशजी आपणाला तुमच्या या प्रश्नाबद्दल सांगू शकतो की नागपुरातच नव्हे, नागपुरात तर नाहीच नाही, या सोनार समाजाला या महाराष्ट्र शासनाकडून म्हणा किंवा
पॉलिटिकल पक्षात राजकीय पक्षातर्फे म्हणा मग कुठलाही असो, मग तो भारतीय जनता पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो, कुठलंही एक मोठं असं अचिव्हमेंट करण्यात प्लॉट म्हणा किंवा एखादं समाज भवन म्हणा किंवा एखादं मोठं पद आमदार म्हणा किंवा एखाद्या कॉर्पोरेटरचं तिकीट म्हणा, हे कुठलंही देण्यात नाही, नुसतं वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्याच्यामुळं हा सोनार समाजाचा रोष या संपूर्ण पॉलिटिकल, फक्त भारतीय जनता पक्षच नाही, आज भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे त्याच्यामुळं हा रोष आहे, परंतु काँग्रेस पक्षावरही आमचा रोष आहे की त्यांनी आमच्या समाजाची दखल घेतली नाही. त्यामुळं हा रोष इथे नागपूर शहरामध्ये सोनार समाजाचा दिसतो आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे नागपूर शहरामध्ये सोनार समाजाला कोणत्याही राजकीय पक्षांनी साधा प्लॉट, पुतळा किंवा एखाद्या चौकाला नाव दिलं नाही, आणि तरी तुम्ही मागणी करून कोर्टाने तुम्हाला सांगितलं की हा प्लॉट दुसऱ्या पक्षाला जाणार नाही, हा प्लॉट समाजाला मिळू शकते, आणि हा प्लॉट सोनार समाजाला न देता इतर कार्यासाठी गेला, त्यासाठी तुम्ही हा विरोध करत आहात. या निवडणुकीवर आता तुम्ही काय करणार आहे की आपल्याला समाजाला आता प्लॉट मिळाला नाही तर आता तुम्ही काय पुढचे पाऊल काय उचलणार आहात? या प्लॉटच्या बाबतीमध्ये आता जो निर्णय घेण्यात आला मागच्या 9 तारखेला, त्याचं वारकरी भवन म्हणून असं उद्घाटन करण्यात आलं. आम्हाला वारकरी समाजाचा विरोध नाही. वारकरी संप्रदाय हा एक श्रेष्ठ संप्रदाय आहे, त्यांचा आम्हाला विरोध नाही, परंतु आम्हाला त्या राजकीय पक्षाचा विरोध आहे की आमची मागणी डावलून त्यांनी इतर संस्थेकरता त्या प्लॉटचा वापर केला. आम्हाला त्याचा विरोध आहे. राजकीय पक्षांनी आमची दखल घेतली नाही तर आम्ही निश्चितच आमचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू आणि नागपूर शहरामध्ये सोनार समाजाचे प्रत्येक वार्डामध्ये आमचे प्रतिनिधी उमेदवार हे नगरसेवक म्हणून उभे राहतील. त्या ठिकाणी आम्ही राजकीय पक्षांना दाखवून देऊ, आमचं अस्तित्व दाखवू संपूर्ण एकजुटीने, की जर आम्ही निवडून येऊ शकत नाही तर पाडण्याची क्षमता आमची निश्चितच राहील. तुमचे विजयी होणारे कॅन्डिडेट निश्चितच आम्ही पाडण्याचा प्रयत्न करू, परंतु आम्ही सर्व शक्तीनिशी एक सोनार आणि संपूर्ण सोनार या दृष्टीने आम्ही यापुढे कार्य करणार आहे, हे राजकीय पक्षाला आम्ही दाखवून देऊ. नागपूर शहरामध्ये सोनार समाजाला कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षाकडून न्याय मिळत नाही हे माहीत झाले असताना आपल्या सोनार समाजामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्र सुरू झालेले असून त्याचपैकी आपल्याकडे आज भारतीय जनता पार्टीत गेले अनेक वर्ष काम करणारे श्री धर्मेंद्रजी पाचकवडे यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा का दिला हे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. मी पदाचा राजीनामा याकरिता दिला की सगळ्यात अगोदर माझा समाज, त्यानंतर पक्ष. कारण जर आमच्या समाजाचं जर दुर्दशा अशी होत असेल की त्यांच्याकडे कोणताही पक्ष लक्ष देत नसेल आणि कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला तरसावं लागत असेल तर अशा पक्षाचा आम्ही निषेध करू. आणि राजीनामे माझाच नाही तर संपूर्ण स्वर्णकार समाजाचे जेवढेही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे ते पण राजीनामे हजारोच्या संख्येमध्ये देईल. कारण आम्ही जेवढेही स्वर्णकार आहोत 90% भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये जुळलेला आहोत. जर एक मी दिला तर संपूर्ण समाजही राजीनाम्याला तयार आहे आणि आम्ही याचा विरोध करू, विधानसभेचाही विरोध करू आणि येणाऱ्या चुनावचाही विरोध करू. अशी का परिस्थिती आली आहे की आज तुम्हाला आपल्या पदाचे राजीनामे द्यावं लागत आहे? म्हणजे आज सोनार समाजाला नागपूर शहरात का मिळालं नाही? कारण संपूर्ण देशात आणि राज्यामध्ये सोनार समाज हा खूप मोठा आहे असं म्हणतात, आणि तुम्हाला सोनार समाजाला आजपर्यंत का या पक्षांनी दिलं नाही आणि तुमची काय मागणी होती? एकाच जागी. सगळ्यात अगोदर तर मी हे सांगून देऊ इच्छितो की नागपूर शहरामध्ये 3 ते 3.25 लाख स्वर्णकार समाज आहे, परंतु कोणताही पक्ष स्वर्णकार समाजाला महत्त्व देत नाही. कारण की आम्ही लढाऊ नाही आहोत. आम्ही ज्याही पक्षामध्ये राहतो तर त्याचे आम्ही होऊनच राहतो. आणि कसं आहे की आजपर्यंत आम्ही कधीही काही मागितले नाही, पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की आम्हाला जी जागा मिळाली होती स्वर्णकार समाजाला, त्या जागेला आम्हाला न देता हे वारकरी समाजाला देण्यात आली. आणि अशा बरेचशा 2-3 गोष्टी आमच्या समाजाशी ह्या पक्षांनी
केलेल्या आहे, ह्या सरकारने केलेल्या आहे, म्हणून आम्ही ह्या सरकारचा विरोध करत आहे आणि भारतीय जनता पार्टीतून राजीनामे देत आहे. नागपूर शहरामध्ये बऱ्याच वर्षांनी राजकीय पक्षाकडून ह्या समाजाला काही मिळालं नाही असे वाटत असताना आज सकल सोनार समाजाची स्थापना होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राहुलजी आसरे हे मोठी जबाबदारी निभावत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण ह्या समाजाच्या संघटनेची स्थापना का करण्याचा आपल्या मनात विचार आला. नमस्कार, मी राहुल प्रकाश हसरे. माझं मत असं होतं की गेल्या अनेक वर्षापासून स्वर्णकार समाज आपल्या अस्तित्वाकरता झटत आहे. त्याकरता माननीय मुकुंदराव शहाणे आमचे सिनियर काका आहेत, त्यांनी टपाल तिकिटाकरता खूप प्रयत्न केला नरहरी महाराजांच्या, पण काही राजनेत्यांनी त्याला वाव दिला नाही. त्याचं कारण असं आहे की आमचा समाज विखुरलेला आहे असं त्यांच्या लक्षात आलं. पण आज ह्या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण समाज एकत्र झालेला आहे आणि समाज समोर त्यांना आपली जागा दाखवणार आहे. जय नारायण. आज आपण सकल सोनार समाज संघटनेची निर्मिती करू पाहत इच्छितात आणि याच्यातून आज हे माहीत झालं की आपल्या समाजाला ह्या राजकीय पक्षांनी काहीच दिलं नाही आणि त्याच्या विरोधात आपण एक संघटना ह्या नागपूर शहरात निर्माण करत आहात. परंतु गेल्या ह्या 8 ते 10 दिवसामध्ये सोनार समाजाला एवढं मोठं श्री नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मिळालं आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की आमच्या समाजाला काही मिळालं नाही. तर संत नरहरी आर्थिक विकास महामंडळ हे समाजाला पुरेसं नाही आहे का? सोनार समाजाने या महामंडळाचं स्वागतही केलेलं आहे आणि त्याच्यावर तर विचारणा सुद्धा केलेली आहे. स्वागत याच्यासाठी केलेलं आहे का बा चला एवढ्या वर्षानंतर संत नरहरी सोनाराच्या नावानं शासन दरबारी काहीतरी लेबल लागला अशी समाजाची भावना आहे. परंतु तो लेबल 100% कारगर आहे का याच्यावर एक विचारमंथन समाजामध्ये सुरू आहे. शेवटी हे उपकंपनी आहे, ओबीसी समाजाच्या मंडळातून दिलेले असे आणखी बहुतेक जेवढी माझी माहिती आहे की 38 इतर अन्य समाजाला सुद्धा आर्थिक मंडळ देण्यात आलेलं आहे. परंतु सोनार समाजाची जो हा कारागीर समाज आहे, शिल्पी समाज आहे, याची मागणी बरेच जुनी आहे. जवळपास 70च्या दशकापासून 70 पासून ही मागणी समाजाच्या विविध नेत्यांनी केलेली आहे, परंतु ती आज पूर्णत्वास आली. हा एवढा मोठा प्रवास जवळपास हा 40 वर्षाचा 50 वर्षाचा जो प्रवास झाला सामाजिक लढ्याचा, त्याला 38 समाजासोबत मिश्रित करून जो देण्यात आला त्याच्यामध्ये समाजाचा एक समाजबन बनलेला आहे की बस इलेक्शन आलं म्हणून या पक्षानं आमच्या समाजाला दिलेलं आहे का, की खरंच आमची मागणी जी होती ती न्यायसंगत होती का, आणि ती जर मागणी न्यायसंगत होती तर सोनार समाजाला जर हा महामंडळ दिलाय तर त्याला पूर्ण दर्जाचा महामंडळ का बरं नाही दिला. हा शासनाच्या अधिकृत शासनाच्या अंतर्गत जो आहे तो हा समाज आर्थिक मंडळ दिला. याचाच समाजामध्ये थोडा रोष आहे की बा आमची सगळ्यात जुनी मागणी असून आम्हाला इतर समाजामध्ये मिश्रित करून तुम्ही जो हा महामंडळ दिलेला आहे तो अपुरा आहे. याच्यावर तर आत्ताच केवळ हा राजकीय लॉलीपॉप नसून हा संपूर्ण समाजाच्या हितामध्ये कसा कार्यरत आणि 100% कसा त्यांच्याच माध्यमातून पूर्ण याचा लाभ घेता येईल अशा प्रकारचं महामंडळ सोनार समाजाला देण्यात यावा असा समाजाने, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे परंतु सोनार समाजाने मला भावना सांगितल्या की तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये काम करतात तर समाजाची जे भावना आहे तुम्ही त्या पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवा की यंदा जर तुम्ही सोनार समाजाला डावलण्याचा प्रयत्न केला तर सोनार समाज सुद्धा तुम्हाला विरोध करण्याची संपूर्ण शक्तिनिशा पाठिंबा जे सत्ताधारी राहील त्यांना विरोध करणार आहेत. जर तुम्ही त्यांना 100% त्यांच्या समाजाच्या उन्नतीकरता जर तुम्ही काही करत नसाल तर आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू. हिंदुत्व वगैरे हा विषय निराळा, कारण की इतरही जे समाज आहेत ते विखुरलेल्या जातींमध्ये आहेत तरी सुद्धा त्यांना कोटीच्या रुपयामध्ये तुम्ही समाज भावना करता देत आहेत आणि आम्हाला जागाही नाही आहे, निधी तर दूरची गोष्ट आहे, अशी भावना समाजामध्ये निर्माण होते. असा स्पष्ट संदेश समाजाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला देण्याचा सगळं समाज जे पदाधिकारी आहेत, सगळ्या ज्या शाखा आहेत त्यांच्या अध्यक्षांनी माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझा सुद्धा हा प्रयत्न राहील की मी माझ्या समाजाचा जो विषय आहे
मी पक्षश्रेष्ठींकडे पुरविल आणि त्यांना ठामपणे सांगेल का बाब समाज माझा जिथे राहील, मी सुद्धा माझ्या समाजाचा घटक असल्या कारणाने त्यांच्या या भूमिकेची मी त्यांना समर्थन देईल, एवढं स्पष्टपणे सांगणार. नागपूर शहरामध्ये सोनार समाजतोंडाशी आलेला चा प्लॉट हा आपल्या समाजाकडून हिरावून घेऊन हा दुसरीकडे वळविण्यात आला आणि त्याच भावना, तीव्र भावना अशा ह्या आपल्या समाजामध्ये व्यक्त होत आहे आणि त्यातच आपल्या समाजाचे काही ज्येष्ठ समाज बांधव आज इथे या बैठकीला उपस्थित होते, त्यांचे आपण मनोगत ऐकून घेऊया. आपल्या काय भावना आहेत? आतापर्यंत नागपूरचा आणि महाराष्ट्रातला जो सोनार समाज आहे त्यांनी प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीला मॅक्झिमम लोक सपोर्ट करतात. आमचं जे महाराष्ट्र वैश्य संघ आहे नागपूरचा तो पण सपोर्ट करतो. पुणे, मुंबई, नाशिक सगळीकडे आमच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत आणि सगळे सोनार एकत्र यावे हा आम्ही प्रयत्न आतापर्यंत करत होतो, आजही करत आहोत. पण ही जी घटना घडली की माळवी सुवर्णकार समाजाला जी जागा 16,000 स्क्वेअर फूटची देणार होते सोमवारी पेठ क्वार्टरमध्ये, ती त्यांच्याकडून हिसकावून दुसऱ्यांना दिली, त्याबद्दल आमचा पण रोष आहे. महाराष्ट्र वैश्य संघ तुमच्या सोबत आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो अशा घटनेचा. कोर्टात जावं लागलं आम्हाला इतक्याशा जागेसाठी आणि या पॉलिटिकल लीडर सगळेजण आपापल्या संस्थांसाठी मोठमोठ्या जागा घेऊन घेतात, बळकावून घेतात. पण एखादी संस्था जर आपल्या संस्थेसाठी जागा मागत असतील, आपल्या जातीच्या याच्यासाठी जागा मागत असतील तर त्यांच्यासोबत असं पॉलिटिक्स खेळलं जाते, याचा मी जाहीर निषेध करतो. आणि आज जे आपण हे एक पॉलिटिकल विरोध करायसाठी जे आपण सगळे सोनार म्हणून संघटन केलेलं आहे ते अजून अधिकाधिक बळकट करू आणि आपली शक्ती यांना दाखवून देऊ. आजपर्यंत जे पॉलिटिकल लीडर्स कुठल्याही पार्टीचे जे आपल्याला कमजोर समजत होते की अल्पसंख्याक आहे, यांची संख्या नाही, मी सांगतो की आज 3-4.5 लाखाच्या वर सोनारांची संख्या केवळ नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि आम्ही शहरातच नाही तर ग्रामीण भागात आणि महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या इतर ठिकाणी पण जाऊन हे संघटन आम्ही मजबूत करू आणि एक पॉलिटिकल आघाडी, आमचं पॉलिटिकल अस्तित्व किती आहे हे सगळ्या पॉलिटिकल पार्टींना दाखवून देऊ. मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा विरोध करत नाही, कारण मी कुठल्याही पार्टीचा कार्यकर्ता नाही. परंतु आज या अन्यायामुळे आम्हाला हे संघटन जोडावं लागत आहे, उभं करावं लागत आहे आणि ते आम्ही नक्की सफल करू आणि एक आपली ताकद दाखवून देऊ सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना, हे मी आश्वासन देतो. धन्यवाद. धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या सोनार समाजात आपल्या संत शिरोमणी नरहरी महाराज यांचं टपाल तिकीट मिळावं म्हणून गेले अनेक वर्ष सगळ्या राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पायऱ्या झिजवल्या आणि अनेक वर्षाचे संघर्ष करणारे असे आपले मुकुंदरावजी सहाने सुद्धा आज या बैठकीला उपस्थित झाले होते. मुकुंदरावजी, आपल्या सोनार समाजाला जे आर्थिक विकास महामंडळ मिळालं त्याकडे आपण कसे पाहता? आर्थिक विकास महामंडळ जे आपल्याला मिळालेलं आहे हा, तर त्याची तर मागणी बरेच दिवसाची आहे. कारण की 2015मध्ये आपल्या महाराष्ट्रातले काही सुवर्णकार आणि मराठवाड्यातले सुवर्णकार आम्ही ते सरकार जे आहे ते नुसतं आश्वासनच देऊन राहिलं. दोन्ही मागे गडकरी साहेब किंवा देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही अनेक वेळा भेटलो आणि आमच्या समाजाच्या काही समस्या सांगितल्या, ते हो करतो आणि शेवटी इलेक्शन झाल्यावर विसरून जातात. तेव्हा त्याच्याकरता मी या येणाऱ्या इलेक्शनमध्ये माझ्या समाजाच्या वतीनं निषेध करतो आहे. आजच्या या सर्व समाजाचा समन्वय घडवून आणण्यासाठी सामाजिक समरसता हे आवश्यक आहे. त्याकरिता समाजाने तळागाळापर्यंत पोहोचावे अशी मी त्यांना विनंती करतो. कोऑपरेशन इज द फाउंडेशन फॉर दी नेशन, याचप्रमाणे ही जे सूत्र आहे आजच्या आपल्या या समाजाला लागू होते. धन्यवाद.